इलेक्शनची गरज असल्यावर आपल्याकडे येत नाही, असला रस्ता कशाला मग देत नाही. ती किती का गरीब गोर मरले ते किती का जाईल तर तो विचार कशाला करते. प्रशासनाचा कानाडोळा आपल्याकडे होताना दिसत आहे. जीव मुठीत धरून जावं लागतं सगळ्या प्रवाशांना. पाहू शकता आपण, प्रत्यक्षात आपल्या डोळ्याने आपण पाहू शकता कसे गाड्या पडू लागलेत आणि इथे आजूबाजूला घ्यायला जागा नाही. जागा नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे. गाड्या जाता जाता गाड्या कशा स्लिप होऊन पडू लागलेत. अशा गाड्यांवरती लहान मुलं, शाळकरी मुलं, स्त्रिया, आबालवर्ग सगळ्यांना घेऊन जावं लागत आहे. पण असे घटना घडल्यानंतर याला जबाबदार कोण? याला जबाबदार आहे ते सरकार आणि हे प्रशासन. परवाच्या दिवशी 2 ते 4 दिवसापूर्वी दादाची बस थोडक्यात बचावली, त्याबद्दल म्हणाल? शाळेत मुलाची राहते ती रोजच आहे. आमचीच मुलं आहे ती रोजच येतो आम्ही शाळेला. त्याचं कोणी विचारच नाही. बलकर मुलं सगळा रस्ता खराब व्हायलाय. साईडला उभा राहत तर स्लिप मारून गाड्या पडाल. ती लहान लहान लेकरायची आमची मोठी जीव असल्यामुळे आहे. पुन्हा एकदा त्या झालेल्या शाळेच्या अपघाताची पुनरावृत्ती जर व्हायची नसेल तर प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन या कामाकडे हा रस्ता दुरुस्त घ्यायला हवा, लक्ष द्यायला पाहिजे असं संतप्त गावकरी म्हणताना दिसत. आपलं नाव काय? वेळेने हनुमाने. हनुमाने साहेब, तुम्हाला ह्याचा काय त्रास होतो का? लय रोडचा प्रॉब्लेम आहे आणि खड्डे पडले तर अपघात होण्याची शक्यता आहे. गाड्या पडू लागल्या, मोठे मोठे खड्डे पडले तर वेळेवर दुरुस्त करून घ्यावं सरकारने. त्याच्यावर जरा नियंत्रणामध्ये आणावे. अच्छा, आता मला सांगा, सरकार ह्या ज्या भागामध्ये तुमच्याकडे इलेक्शन आलं, जिल्हा परिषद असो, आमदार असो, खासदार असो, लोकसभेचं कुठलंही इलेक्शन आलं की तरच मग तुमच्याकडे प्रतिनिधी येतात असं वाटतं का तुम्हाला? काय आहे का अशा समस्या ज्यावेळेस निर्माण होतात त्यावेळेस कोणी येत नाही? समस्या असते वेळेस कोण येत नाही आणि त्यांचे इलेक्शन वगैरे जवळ आल्यावरती त्यावेळेस इलेक्शनची गरज असल्यावर आपल्याकडे येत नाही, असला रस्ता कशाला मग देत नाही. ती किती का गरीब गोर मरले ते किती का जाईल तर तो विचार कशाला करते. गोरगरिबांचं नाही वाली कोणी नाहीये. गोरगरिबांना वाली कोणी नाहीये. त्यांच्या राजकीय पोळी भाजण्या पैसेच आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही. नाही काहीच नाही. हे आता हे खड्डा पडून किती दिवस झालं भैया? हे आता महिना झाला. महिना झाला कोण विचारच नाही. जाण्याची वेळ झालेली आहे. बघा किती ट्रॉफिक, आपलं गेट पडल्यासारखे वातावरण झालेलं आहे. आणि हा मुख्य रहदारी, हा रस्ता जो आहे मुख्य रहदारीचा रस्ता असल्यामुळे या रस्त्यावरती वाहतुकीची वर्दळ भरपूर आहे. वाहतुकीची वर्दळ असल्यामुळे असे हे खड्डे जे आहेत अक्षरशः अपघाताला निमंत्रण देताना दिसत आहेत. NGTV मराठी न्यूज चॅनल साठी ब्युरो चीफ रहमान शेख सोबत निजामशाह शेख, आमिर शेख, बंदगी, औज.